नमस्कार. संचिताज किचन चॅनलवर आपले स्वागत आहे. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ही म्हण बहुतेकाने ऐकलेली आहे आणि डॉक्टर देखील अंडे खाण्याचा सल्ला देत असतात. पण रोज अंडे खाऊन देखील कंटाळा येतो. पण जर अंड्याच्या वेगवेगळ्या डिश करता आल्या तर खायला सुद्धा मजा येईल. चला तर मग आज एक नवीन अंड्याची रेसिपी अंडा मसाला ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहूया. सर्वप्रथम 6 अंडी गॅस मध्यम आचेवर ठेवून 10 मिनिटे शिजवून घ्या. नंतर उकडलेली अंडी थंड पाणीमध्ये ठेवून त्याची साली काढून एका बाजूला ठेवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर प्लीज संचिताज किचन चॅनल सबस्क्राईब करा, कारण आम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आता अंडा मसाला ग्रेव्हीचे वाटण बनवण्यासाठी अर्धी वाटी सुके खोबरे किसून घ्या आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, जिरे, काळी मिरी, धने, आले, लसूण भाजून घेण्यासाठी एका प्लेटमध्ये तयार ठेवा. मग मध्यम आचेवर गॅसवर कढई ठेवून त्यात 2 टीस्पून तेल घाला. गरम झाले की त्यात एक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. व अंडा मसाला ग्रेव्ही रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. कांदा लाल झाला की त्यात 1 टीस्पून काळी मिरी, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून धने घालून परतून घ्या. आता त्यात अर्धी वाटी किसलेले खोबरे घाला. आणि एक चिरलेला टोमॅटो, थोडी कोथिंबीर, 1 टीस्पून बारीक चिरलेले आले आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या व चांगले मिक्स करून भाजून घ्या. व एका प्लेटमध्ये मिश्रण थंड करत ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते थंड झालेले मिश्रण घाला. त्यात 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला घालून मिक्सरवर मिश्रण बारीक करून घ्या. मिश्रणमध्ये थोडे पाणी घालून अजून एकदा मिक्सरवर बारीक करा. आता मध्यम आचेवर गॅसवर कढई ठेवून त्यात 3 टीस्पून तेल घाला. त्यात 2 लसूण पाकळ्या घाला व 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालून लगेचच उकडलेली अंडी त्यात घालून हलकी फ्राय करून घ्या. व त्यात तयार मिश्रण घाला व परतून घ्या. आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून अंडा मसाल्याची ग्रेव्ही तयार करा. नंतर ग्रेव्ही उकळू लागली की त्यात एक अंड फोडून घालून मग हलक्या हाताने ढवळा आणि त्यात 1 टीस्पून लिंबू रस घाला आणि चवीनुसार मीठ घाला.
5 मिनिटे शिजले की त्यावरून कोथिंबीर टाका. तयार आहे आपली अंडा मसाला ग्रेव्ही. तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबतही हे सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच मस्त नवीन रेसिपी बघण्यासाठी संचिताज किचन चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.